महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक सुंदर भाषण आपण या ठिकाणी करणार आहोत. तर चला मित्रांनो, भाषणाला सुरुवात करूया. आदरणीय मान्यवरांनो, माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, नव्या वाटा यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार. आजचा दिवस म्हणजे शांततेच्या महान पुजाऱ्याची पुण्यतिथी, म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. हा दिवस केवळ शोकाचा नाही, तर विचारांचा, आत्मचिंतनाचा आणि संकल्पाचा आहे. मरण देहाचे झाले, विचार अमर राहिले. मरण देहाचे झाले, विचार अमर राहिले. गांधी गेले नाहीत कधी, ते प्रत्येकात वास करत राहिले. 30 जानेवारी 1948 मध्ये गांधीजींना गोळ्या झाडल्या. एका शरीरावर त्यांनी निगरून हत्या केली, पण सत्य, अहिंसा आणि माणुसकीवर कोणीही गोळ्या झाडू शकल्या नाहीत. गांधीजी गेलेत, परंतु गांधीवाद अजूनही जिवंत आहेत. ना तलवार ना तोफ ना बंदुकीचा वार, ना तलवार ना तोफ ना बंदुकीचा वार. अहिंसेच्या बळावर जिंकला गांधींनी संसार. अहिंसेच्या बळावर जिंकला गांधींनी संसार. बंधूंनो, महात्मा गांधी म्हणजे केवळ इतिहासातील व्यक्ती नव्हे, ते एक चालते बोलते तत्त्वज्ञान होते. त्यांनी आपल्याला शिकवले, सत्य, अहिंसा, अस्तेय. सत्ता नाही, सत्य महत्त्वाचे आहे. बळ नाही, अहिंसा श्रेष्ठ आहे. अशा प्रकारची शिकवण महात्मा गांधींनी दिली. आजच्या जगात द्वेष वाढतो आहे, हिंसा वाढतो आहे, आणि अशा काळात गांधींचे विचार अधिकच आवश्यक झालेले आहेत. मित्रांनो, जग विचारते आजही शांततेचा मार्ग कोणता? जग विचारते आजही शांततेचा मार्ग कोणता? उत्तर एकच, चालत राहा गांधींच्या पावलावर सदा. चालत राहा गांधींच्या पावलावर सदा. मित्रांनो, गांधीजींची खरी श्रद्धांजली म्हणजे फोटोला हार घालणे नव्हे, सत्य बोलणे, अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि माणुसकी जपणे होय. जो माणूस माणसात देव पाहतो तोच खरा गांधीवादी. जो माणूस माणसात देव पाहतो तोच खरा गांधीवादी. स्वतः बदलतो, जग बदलतो. हीच गांधींची शिकवण साधी. चला तर मग या पुण्यतिथीच्या दिवशी आपण संकल्प करूया, अहिंसेचा मार्ग स्वीकारू, सत्याची साथ सोडू नका आणि गांधीजींचे स्वप्न आपल्या कृतीतून पूर्ण करूया. गांधी अमर आहेत, कारण त्यांचे विचार अमर आहेत. मी एवढे बोलून आपले भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.